नमस्कार, मितेश बायकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवर. वे पोट्यो झोपले का लेगो डोंबड्यो, आज आपण खतरनाक व्हिडिओ पाहणार आहे. भारतामध्ये अर्थसाक्षरता यायला पाहिजे. या भारतात करोडो रुपये कमावते लोक नुसत्या शेअर मार्केटवर, पण सर्वसामान्य माणसाला माहीत नाही का शेअर मार्केट का चीज आहे. शेअर मार्केट हा असा समुद्र आहे का बंद्या भारतातल्या लोकायले लागलेली पैशाची ताण एकटा आणि एकमेव समुद्र भागू शकते, तो म्हणजे शेअर मार्केट. पण अजूनही भारतातले 5% वर लोक शेअर मार्केटपासून अलिप्त आहे. दूरपर्यंत त्याचा काही शेअर मार्केटशी संबंध नाही. भारतातल्या लोकायले शेअर मार्केट, महाराष्ट्रातल्या लोकायले शेअर मार्केट समजायला पाहिजे. त्या शेअर मार्केटमध्ये जे लोक प्रचंड पैसा कमावून राहिले, तो सर्वसामान्य घरापर्यंतही त्याचा ओघ गेला पाहिजे. सर्वसामान्य माणसाले शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा, कोणते शेअर घ्यायचे, का घ्यायचे, याच्यासाठी आपण एक शेअर मार्केटची सिरीज चालू केली. बऱ्याचशा लोकांना सर आम्ही अकाउंट घेतले, तुम्ही म्हणलं का तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये खाली तर लिंक दिली आहे त्याच्यावर आम्ही अकाउंट बनवलं, पण आम्ही थांबू नाही का तुम्ही व्हिडिओ टाकान बा का कोणत्या कंपनीचे शेअर घ्यायचे. मी आता तेच सांगणार आहे का तुम्ही कोणत्या कंपनीचे शेअर घ्यायला पाहिजे. पण मी आज सांगणार आहे का कोणत्या कंपनीचे शेअर घ्यावे. पण मी सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही सुद्धा ठीक आहे त्या कंपन्याचा अभ्यास करा, नंतरच पैसे टाका. मी पहिले सांगून राहिलो तुम्हाला का कोणी सांगते म्हणून पैसे टाकावे असं करू नये. पण मी तुम्हाला चांगल्याच ब्रँडेड आणि नावाजलेल्या, ज्याच्यावर कमी कर्ज आहे, ज्याचा रिझर्व चांगला आहे, म्हणजे ज्याची जमा जास्त आहे कर्जापेक्षा, ज्याच्यानंतर ज्याच्या बॅलन्स शीटमध्ये लगातार नफा आहे आणि ज्याचं मार्केट कॅप प्रचंड जास्त आहे, ठीक आहे, अशा कंपन्यांमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. आपल्याला ट्रेडर्स बनायचं नाही, आपल्याला इन्व्हेस्टर बनायचं आहे, हे पहिले समजून घ्या. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे करा. ज्याला शेअर मार्केट समजूनच घ्यायचं नाही त्यांना आपला म्युच्युअल फंडचा एक व्हिडिओ पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. म्युच्युअल फंड घ्यायचा असेल किंवा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर डीमॅट अकाउंट काढणं आवश्यक आहे. आपल्या खालतं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट काढू शकता. डीमॅट अकाउंट कसं काढायचं त्याचा व्हिडिओ खालतं ठीक आहे, तिथं डिस्क्रिप्शनमध्ये दुसरी लिंक दिली आहे. डीमॅट अकाउंट कसे ओपन करावे, त्याच्या स्टेपनं कसं जावं, तिथं सर्व माहिती, आधार गिधार, तुमच्या पॅन कार्डची माहिती, तुमच्या ठीक आहे बँक अकाउंटच्या पासबुकची माहिती टाका लागते जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट काढता. मग ते KYC तुमचा शेवटी एक 10 सेकंदाचा व्हिडिओ मागते, थोडी द्या लागते, सही करून त्याचं ठीक आहे CS स्कॅनरवर स्कॅन करून तिथं अपलोड करा लागते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी 10 सेकंदाचा व्हिडिओ मागते, तो टाकला का तुमचं व्हेरिफिकेशन करते, KYC व्हेरीफाईड करते, तेव्हा कुठं तुमचं डीमॅट अकाउंट तयार होते. आणि डीमॅट अकाउंटवरून ठीक आहे, डीमॅट अकाउंटवरून शेअर कसे खरेदी करायचे याचाही व्हिडिओ मी घेतलेला आहे. पण आता शेअर कसे खरेदी करायचे हे सांगितलं गुरुजी, पण कोण्या कंपनीचे घेऊची आम्ही तुमच्यावर अवलंबून आहे. तर माझ्यावर कृपया अवलंबून राहू नका, तुम्ही पहिले स्वतःही अभ्यास करा. मी तर सांगतोच तुम्हाला का ठीक आहे, एका कोण्याही कंपनीत पैसे गुंतवू नये. ठीक आहे, एका दमानं शेअर मार्केटमध्ये एका दमानं 1 लाख 2 लाख टाकू नये, कारण आपण गोरगरीब आहे. कारण आपल्याला जर थोडंसं नुकसान झालं तर आपण सहन करू शकणार नाही, कारण शेअर मार्केटमध्ये थोडीफार रिस्क आहेच. ठीक आहे, पण रिस्क आहे तिथं पैसाही आहे. जे लोक रिस्क घेते ते पैसा बी कमावून राहिले. म्हणून आपला एकमेव उद्देश आहे का शेअर मार्केटमधून सर्वसामान्य लोकायले कसा फायदा झाला पाहिजे. चांगल्या कंपन्याचे शेअर कोणते का ज्याची मार्केट कॅप चांगली आहे, ज्याचं वारंवार ठीक आहे क्वार्टरली किंवा इयरली ज्याचं नेट प्रॉफिट चांगलं आहे, जे नेहमीच प्रॉफिटेबल राहते, ज्याचा रिझर्व फंड म्हणजे कर्जापेक्षा ठीक आहे हे रिझर्व त्या कंपनीचा चांगला आहे, अशा आपण ब्रँडेड कंपन्या पाहू का ज्याच्यावर कर्ज नाही किंवा ज्याचं नेट प्रॉफिट चांगलं आहे. तर अशा कंपन्या कशा अभ्यासाच्या, याच्या अगोदर मी तो एक व्हिडिओ घेतला आहे का कंपनीचा शेअर घेताना, कोणत्याही कंपनीचा शेअर घेताना त्याची बॅलन्स शीट कशी पाहावी. ठीक आहे, तर टायटन कंपनीच्या शेअरची बॅलन्स शीट मी तुम्हाला समजून सांगितली. तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला शेअर घेताना मदत होईल. आता आज आपण पाहणार आहे का शेअर घेताना सर ठीक आहे आम्ही कोण्या कंपनीचे शेअर घ्यावे. ठीक आहे, तर आता पहिलेच मला सांगणं आहे का शेअर घेताना लक्षात ठेवा का वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रचंड अलग अलग क्षेत्र आहे. ऊर्जा क्षेत्र, आता तुम्हाला टूथपेस्टपासून कोलगेटचा टूथपेस्ट ठीक आहे वेगवेगळ्या कंपनीचे आहे.
डेली नीडचे जे पदार्थ आहे याच्या वेगवेगळ्या कंपन्या, आता डीमार्ट झालं, ठीक आहे, नॅस्ले इंडिया झालं, आहे का नाही, ह्या डेली नीडच्या वस्तू आहे. त्याच्यानंतर आता ठीक आहे, हे तुम्हाला झोमॅटो आहे, याचा बी शेअर आहे म्हणलं. वेगवेगळ्या कंपनीचे भाऊ वेगवेगळे शेअर आहे, तो अलग अलग सेक्टर. त्याच्यानंतर आता तुम्ही मोबाईल घेता, त्या मोबाईलमध्ये मायक्रोचिप लागल्या राहते, सेमीकंडक्टरमध्ये ज्या ज्या गोष्टी वापरते त्याच्या कंपनी आहे. त्याच्यानंतर जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, भविष्यात असं काही तंत्रज्ञान येणार आहे का तुम्ही गाडीला ऑर्डर द्यायचा आहे, मला नागपूरला सोडून देऊ डोंबडे, तर ते डोंबडी तुम्हाला नागपूरला सोडून देईन गाडी, ड्रायव्हरलेस गाड्या येणार आहे. या क्षेत्रात ठीक आहे चांगल्या चांगल्या कंपन्या काम करून राहिल्या, त्याला प्रचंड वाव आहे. भविष्यात बॅटऱ्यावर चालणाऱ्या गाड्या येणार आहे आणि त्याच्यामुळे जेवढ्या बॅटऱ्याच्या कंपन्या आहे, एक्साईड, ठीक आहे, त्याच्यानंतर अमर राजा बॅटरी, ॲमेक्रॉन, अमर राजा बॅटरी म्हणजे ॲमेक्रॉन, त्याच्यानंतर त्याला जे लागते ग्रॅफाईट, तर ग्रॅफाईट त्याला, कारण त्या बॅटरीमध्ये जे ठीक आहे हे असतात कॅथोड आणि ॲनोड, ते ग्रॅफाईटचे असतात. तर हे जे आहे तुम्ही भविष्याचा विचार करायचा का, भविष्य कायच्यावर जाईल, ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये फ्युचर प्लॅनिंगनुसार आपण आतापासून त्याची प्लॅनिंग करायला पाहिजे. तर वेगवेगळ्या क्षेत्राच्या कंपनीत थोडे थोडे पैसे टाका. एका दवाने 1 लाख नका टाकू. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं 1 लाख टाकायचे, तर 25 4 टप्प्यात टाका, एका वर्षात टाकायचे असेल तर वेगवेगळ्या कंपनीत टाका. कारण वॉरन बफेट म्हणते काय, एका दुकानातून 100 रुपये कमावण्यापेक्षा 1 रुपया 100 दुकानातून कमावा. एक दुकान डुबलं तर 99 जिवंत राहील. म्हणून काही लोक जे गुंतवणूकदार आहे मोठे, ठीक आहे, त्याचा अभ्यास करा, ठीक आहे, त्याच्या तर गोष्टी मी तुम्हाला सांगतोच. पण बऱ्याचशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहे, खूप सारे सेक्टर आहे. तुम्ही जर सेबीच्या साईटवर गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरमधल्या प्रचंड कंपन्या भेटन. पण आता त्याच्यातल्या चांगल्या कोणत्या, आता मोटार, ठीक आहे, मोटार व्हेकलमध्ये आहे, ठीक आहे, 4 व्हीलर व्हेकलमध्येच्या कंपन्या आहे, त्याच्यानंतर टायरच्या कंपन्या आहे, लय वेगवेगळ्या, त्याचे फार्मास्युटिकल आहे, फर्टिसायझर आहे, केमिकल आहे. आता केमिकल अल्किल अमाइन, लक्ष्मी केमिकल, टाटा केमिकल, रिलायन्स केमिकल, ब्रँडेड कंपन्या ह्या जेवढ्या सांगितल्या केमिकलच्या. इथं टाकलं तुम्हाला तर तुम्हाला सांगतो 12, 13, 14, 15% रिटर्नले माग नाही तुम्ही. पण असे कधी कधी शेअर मार्केटमध्ये युक्रेन युद्ध झालं तर रपकन स्लॅग येऊन जाते. तर असे स्लॅग, ठीक आहे, 4-5 वर्षात 1-2-3 स्लॅग राहतेच. त्याच्यामुळे जेव्हा मार्केट पडते तेव्हा शेअर घेण्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. म्हणून ठीक आहे, जेव्हा शेअर मार्केट पडते, आता जसं शेअर मार्केट बावनवर गेलं आणि पुन्हा रिटर्न, जसं युद्ध थांबण्याची शक्यता लागली, ठीक आहे, जसं म्हणलं का रशिया म्हणते का युक्रेनले, ठीक आहे, आम्ही मध्यस्थी करायला तयार आहे, युद्ध थांबवायला तयार आहे, पण त्यांनी ठीक आहे नाटोत समाविष्ट होऊ नये, तर तसंच लगेच पॉझिटिव्ह न्यूज आल्याबरोबर शेअर मार्केट वाढून गेलं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करायचा आणि या अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये थोडीफार रिस्क आहे. मी सांगितलेल्या कंपन्यातही पैसे गुंतवायचे कवा, तर तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, अजून यूट्यूबवर लागन तेवढे व्हिडिओ आहे, पण मी ज्या कंपन्या सांगून राहिलो ह्या चांगल्या कंपन्या आहेत. तुम्ही लॉंग टर्म शेअरसाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी याच्यात पैसे गुंतवू शकता. ठीक आहे, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष पहा. ठीक आहे, या कंपन्याचा तुम्हाला डिव्हिडंड बी येत राहते. बरेचसे लोक असे आहे का डिव्हिडंडवर त्याचा घर खर्च निघून जाते आणि शेअरची व्हॅल्यू वाढतच राहते. तर पहा, आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहे. स्टील, आता सध्या युद्ध म्हणलं का कॉपर, ॲल्युमिनियम, स्टीलची प्रचंड मागणी राहते आणि त्याचे शेअर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ह्या युद्धजन्य परिस्थितीनंतर सुद्धा लोखंड, कॉपर आणि ॲल्युमिनियमचे भाव कमी होण्याचे चान्सेस 5-6 महिने तरी नाही आहे. ठीक आहे, म्हणून त्याला प्रचंड मागणी असते. तर स्टील, तर आता हे काही घर बांधायचं आहे स्टील लागते. ठीक आहे, सरकारले पूल बांधायचा आहे स्टील लागते. ठीक आहे, कंपनी उभी करायची आहे स्टील लागते. तर चांगल्या कंपन्याच्या, स्टीलच्या कंपन्या तुम्ही पैसे टाकले तर भाऊ ते वाढणच ना. मग भारत सरकारची कंपनी आहे सेल, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा स्टील, जिंदल, नाल्को नावाजलेल्या कंपन्या आहे. या कंपन्यात जर तुम्ही शेअर घेतले आणि घेऊन ठेवले, ठीक आहे, तर काही टेन्शन नाही. ब्रँडेड आहे. टाटा स्टील पाहायचं काम नाही भाऊ. गव्हर्नमेंटचं काम म्हणलं का टाटा स्टील नॉर्मल ज्या कंपन्या आहे, तुम्ही रायपूरचा लोहा वापरता त्याच्यापेक्षा 12 रुपयां महाग राहते म्हणलं टाटा स्टील. जिंदल स्टील 10 रुपयां महाग राहते. शेल 10 रुपयां महाग राहते. आणि ह्याच कंपन्याला गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये स्टील वापरण्याची परवानगी आहे. टाटा, जिंदल आणि शेल. जिंदलचे बी 2 आहे, जिंदल पॅन्थर, ठीक आहे, JSW जिंदल. तर हे जे आहे, तर हे ब्रँडेड कंपन्या स्टीलमधल्या, स्टील सेक्टरमधल्या. म्हणून तुम्ही या कंपन्याचे शेअर घेऊ शकता. तुम्ही पहिले अभ्यास करा आणि मग घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेकलमध्ये टाटा मोटर्स
अरे भाऊ पाचच काम नाही. टाटा मोटर खड्ड्यात गेली होती, पुन्हा उभी केली. आता टाटा मोटर्स नव्हतं भाऊ, ठीक आहे, टाटा मोटर्स नव्हतं, जगवार नावाचा ब्रँड घेऊन टाकला. तुम्ही विचार करा कम खतरनाक असं. जगवारली चिकत घेऊन टाकली. जास्त फडफड नको करू. आता तर भारतातून फोर्ड उठून पळाली. फोर्ड घेण्याच्या मार्गावर आहे. फोर्डचे दोन प्रोजेक्ट आहे भारतात. ते फोर्ड इकाले काढले. तेच फोर्डवर एक टिंगल टवायकी करे. तर फोर्डची आता भारतातल्या कंपन्या विकत घ्यायच्या, ठीक आहे, रेसमध्ये टाटा मोटर्स आहे. ज्या दिवशी घेईन त्या दिवशी याचे शेअर पुन्हा वाढन. महिंद्रा, ठीक आहे, त्याच्यानंतर AMW नावाची कंपनी आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, हे पाहावे आयसरचे ट्रक आहे. आणि आयसर हे बुलेटची कंपनी आहे. बुलेट अभि हे नाही का, बुलेट, एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड त्याची कंपनी आहे. ठीक आहे, हे खतरनाक कंपनी आहे. त्याच्यानंतर हिंदुस्थान मोटर्स, हिरो क्राफ्ट, ठीक आहे, मारुती सुझुकीचा शेअर घेऊ शकता. हिंदुस्थान मोटर, हिरो क्राफ्ट तुम्ही बाजूला ठेवू शकता. पण हे सगळे टाटा मोटर्स, महिंद्रा, ठीक आहे, आयसर, ठीक आहे, त्याच्यानंतर मारुती सुझुकी, हे सगळे ब्रँड आहे, ब्रँड. ठीक आहे, तुम्ही कधी पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. व्हेकल, आता ऊर्जा, टाटा पॉवर. अबे टाटा पॉवरचा शेअर लेखा 100 रुपये, ठीक आहे, 50 रुपयापासून होता बे. आता रपकन 250, 300 नाही 500च्या घरात आहे वाटते. ठीक आहे, कोणता टाटा पॉवर भविष्यात, ठीक आहे, टाटा पॉवर सोलरमध्ये खूप मोठं काम करून राहिलं. आणि टाटा पॉवर 10,000, ठीक आहे, 10,000 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, म्हणजे ज्या आता बॅटऱ्यावर चालणाऱ्या गाड्या येऊन राहिल्या, तर त्याच्यासाठी 10,000 चार्जिंग स्टेशन उभे करणार आहे भारतात. तर भाऊ याची प्रचंड डिमांड राहणार आहे भविष्यात. कायची, ठीक आहे, कोणाची, टाटा मोटरची, टाटा एनर्जीची. म्हणून टाटा एनर्जीवर फोकस करा आतापासून. घेऊन घ्या शेअर. ठीक आहे, अशा परिस्थितीत पल्ला आहे, घेऊन घ्यायचा. अदानी पॉवर्स, ठीक आहे, अदानी पॉवर्स, ठीक आहे, ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये चांगलं काम करून राहिला. तर ठीक आहे, हे अदानी पॉवर्स वाटलं तर घ्या, माही काही जोर जबरदस्ती नाही. त्याच्यानंतर इंडियन एनर्जी एक्सचेंज, ह्या शेअर चांगला आहे. ठीक आहे, तर ह्या शेअरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग ठीक आहे, त्याचं पाहून घ्यायचं का, ठीक आहे, परफेक्ट कंडिशन पडला आहे शेअर बा. मागच्या 3 महिन्यात लय हाय गेला होता ना, आता खाली आला आहे, तर घेऊन घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, इंडियन एनर्जी एक्सचेंज, तर हे लय एक मोठी कंपनी आहे एनर्जी एक्सचेंजमध्ये काम करणारी. अशा खूप वेगवेगळ्या कंपन्या आहे. आता तुम्हाला किती सांगू, 28,000 कंपन्या आहे लिस्टेड सेबीमध्ये जवळपास. त्याच्यानंतर पहा, भविष्यात प्रचंड वाढणारे क्षेत्र व त्यातील कंपन्या. आता भविष्यात वाढणारे क्षेत्र, तर आता ठीक आहे, लक्ष द्या रे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता सांगितलं मी तुम्हाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे भविष्यात अशी टेक्नॉलॉजी येणार आहे. हे मोबाईलचं ढपरं बिपरं एवढं राहणार नाही, हे 3 टप्पं राहणार नाही. मोबाईल असा फोल्ड होईल, पुंगई करून घालता येईल खिशात. ठीक आहे, तर असे मोबाईल येणार आहे. तुम्ही ऑर्डर द्यात, काम होऊन जाईल. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटले स्वतःचा दिमाग येईल. तर अशा याच्यावर काम चालू आहे. तुम्ही गाडीला ऑर्डर द्या का, मला नागपूरला सोडून देते, तुम्हाला नागपूरला सोडून देईन, ठीक आहे, ड्रायव्हर लेस गाड्या राहील. ह्या सगळं भविष्याचं फ्युचर आहे आणि याच्यावर आता रिसर्च चालू आहे. समजलं का? तर याच्यात टाटा इलेक्सी खतरनाक कंपनी आहे, खतरनाक. टाटानं सांगतो तुम्हाला, टाटा इलेक्सी नावाची कंपनी लॉन्च केली, त्याच्यात नुसता त्याचाच रिसर्च आहे. टाटा इलेक्सी भाऊ, ह्या शेअर का वाढला काय, 1-1.5 वर्षात 3,500वरून 7,000वर गेला. 1 वर्षात डबलच झाला ह्या टाटा इलेक्सी. पाहून घे जा, मी खोटं वाटत असून. टाटा इलेक्सी, ॲपल इंडिया, खतरनाक शेअर आहे ॲपल इंडिया. ह्या बी पहा, ॲपल इंडिया पहा याचा ग्रोथ. ठीक आहे, आता वापस आला आहे ह्या तर भाऊ. ठीक आहे, 1,700 रुपयावरून 2,100-2,200 रुपयावर गेला आता, पाहून घे जा. त्याच्यानंतर बॉश इंडिया, आता बंद्या गाड्याचे पार्टच बॉश बनवते. ठीक आहे, त्याच्यामुळे विशेष नाही, बॉश इंडिया घ्या. त्याच्यानंतर पर्सिस्टंट, हे तर सॉफ्टवेअरची नावाजलेली कंपनी आहे भाऊ. पर्सिस्टंट महागाचे शेअर आहे या कंपन्याचे. हे तर टाटा इलेक्सीचा 7,000वर गेला आहे, उतरला. आता लय हाय गेला आहे तो. आता घ्यायचा असं घ्या, नाही तो उतरू शकते. तो उतरला जर 1,000 रुपयानं घेऊन घे जा, सुस्ती नका करू. ठीक आहे, पर्सिस्टंट खतरनाक आहे. कॅल्टॉन टेक, का म्हणून राहिलो मी, लक्ष द्या, कॅल्टॉन टेक. ठीक आहे, मग कॅल्टॉन टेकचा शेअर घेऊ शकता, जबरदस्त आहे कॅल्टॉन टेक. त्याच्यानंतर KPIT, ठीक आहे, किफ्ट. त्याच्यानंतर ठीक आहे ठीक आहे, सॅकसॉफ्ट आणि झेन्सार. ठीक आहे, तर हे थोडेसे ह्या आहे कंपन्या, पण ह्या थोड्याशा ठीक आहे कमी याच्या आहे. ह्या नावाजलेल्या आहे, ॲपल इंडिया, टाटा इलेक्सी, पर्सिस्टंट, कॅल्टॉन टेक, बॉश, ह्या ब्रँडेड कंपन्या आहेत पुऱ्या, पहिल्या 4-5. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे जे तुमचं मोबाईल आहे, या मोबाईल म्हणजे ट्रान्झिस्टर आहे, त्याच्या चिप आहे, आणि त्या कायच्यापासून बनते, सिलिकॉनपासून. आणि सिलिकॉन ट्रान्झिस्टर सब चायनाहून येते. तर आता आपलं कोरोनाच्या काळात चायनासोबत व्यापार बंद होता, तर तुम्हाला सांगतो टाटाच्या गाड्या भेटे नाही,
ठीक आहे, मार्केटमध्ये ज्या फोर व्हीलर होत्या त्या फोर व्हीलर भेटे नाही. काहून तर त्याच्यासाठी ज्या किट लागते त्या किट येत होत्या चायनावरून, भारतात होतच नाही. म्हणून टाटा निर्णय घेतला का मी सेमीकंडक्टरच्या प्रोडक्शनमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. आता ठीक आहे, हे डेक्सॉन बहुतेक याच्यात इन्व्हेस्ट करणार आहे. पाहून घ्यायचा तुम्ही, खतरनाक कंपनी आहे डेक्सॉन सेमीकंडक्टरसाठी. टाटा इलेक्सी थेच पाहिली. त्याच्यानंतर ASM टेक्नॉलॉजी पाहून घ्या, ASM टेक्नॉलॉजी हे सर्च मारायची. त्याच्यानंतर मॉचिप, ठीक आहे, MOS मॉचिप म्हणून आहे ते. त्याच्यानंतर स्पेल, त्याच्यानंतर ठीक आहे रुटॉन्सा ह्या सेमीकंडक्टरमध्ये ठीक आहे लिस्टेड असलेल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्या आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये ब्रँड आहे, भारतातली पहिली सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एव्हरग्रीन कंपनी आहे, एव्हरग्रीन. त्याच्यानंतर इन्फोसिस दुसरा ब्रँड, ठीक आहे, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, फणीशेखर, ठीक आहे, हे याच्यातले आहेत, खतरनाक आहे. नंदन निलेकनी हे टाटाचा ब्रँड आहे. TCS, विप्रो, अजीज प्रेमजी, पर्सिस्टंट, SCL, टेक महिंद्रा आणि मॅन्ट्री. ह्या आता मॅन्ट्री तर खतरनाक शेअर आहे भाऊ, मॅन्ट्री, ठीक आहे, मॅन्ट्री. त्याच्यानंतर टेनला प्लॅटफॉर्म नावाचा शेअर आहे. टेनला प्लॅटफॉर्म बहुतेक याच्यात कपड्याच्या याच्यात आहे ती कंपनी. टेनला प्लॅटफॉर्म खतरनाक आहे, टेनला प्लॅटफॉर्म, ठीक आहे. माइंडट्री मला आठवली म्हणून सांगून राहिलो, ठीक आहे. माइंडट्री ह्या सॉफ्टवेअरमधल्या TCS, इन्फोसिस, विप्रो, पर्सिस्टंट, SCL, टेक महिंद्रा आणि ठीक आहे मॅन्ट्री या ब्रँडेड कंपन्या शेअर आहे. हे सगळे शेअर महाग जरी असले, ठीक आहे, तर कमी घ्या, पण क्वालिटी शेअर आहे, तुम्हाला भविष्यात चांगला रिटर्न देईल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बॅटरीज. आता बॅटरी, आता तुम्हाला सांगितलं का फ्युचरच बॅटऱ्याच्या गाड्यावरच येणार आहे, पेट्रोल डिझेलवरच्या गाड्या कमी होणार आहे. मग अमर राजा बॅटरी, ॲमॅक्रॉन नावाची हिरव्या रंगाची बॅटरी येते, तर ते अमर राजा बॅटरीचा शेअर घ्या. एक्साईड आणि त्याच्यासाठी लागणारं ग्रॅफाईट हे सगळं, आणि त्याच्यानंतर त्याच्यात लागते सल्फ्युरिक ॲसिड, ठीक आहे. तर सल्फ्युरिक ज्या केमिकलच्या कंपन्या आहेत त्याच्यावर फोकस करा, कारण केमिकलचा एकच वापर नाही, खताले, ठीक आहे, सल्फ्युरिक ॲसिड लागते, नायट्रिक ॲसिड लागते, नाही का, खत बनवाले. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट बनवाले, केमिकलशिवाय इलाज नाही. म्हणून केमिकल क्षेत्रातल्या कंपन्यासुद्धा, ठीक आहे, खूप जबरदस्त रिटर्न देते. पहा आता डेली नीडच्या कंपन्या आहे. डीमॅट हे डीमॅट नावानं शेअर मार्केटला लिस्टेड नाही, ठीक आहे. ॲव्हेन्यू सुपर नावानं आहे, ॲव्हेन्यू सुपर, लक्षात ठेवा. मग ॲव्हेन्यू सुपरचा शेअर पहा, ठीक आहे, महाग आहे, 4,000 रुपयाचा काहीतरी शेअर आहे ॲव्हेन्यू सुपरचा. मग त्याच्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड याचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सुद्धा शेअर आहे. त्याच्यानंतर नॅस्ले इंडिया, ITC, ठीक आहे, मारोक्को बिस्किट आहे, मारोक्कोचे बिस्किट पाहिले असेल तुम्ही. या सगळ्या डेली नीड्सवाल्या कंपन्या आहे, ज्या दररोजचे प्रोडक्ट देते, आणि याचे शेअर हे लागणारच आहे, कोरोना येऊ का फेवो का तिकडं काही बी येऊ, त्याच्यामुळे याचे भाव पडणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, एक शेअर आहे जो जे स्टार्टअप आहे त्याच्यात इन्व्हेस्ट करते, नोकरी म्हणून, किंवा इन्फो डॉट म्हणून, ठीक आहे. तर तो शेअर एक पाहिजा. त्याच्यानंतर ठीक आहे, फार्मास्युटिकल म्हणजे आता ह्या औषधाच्या कंपन्या, डॉक्टर रेड्डी, फायझर, ठीक आहे, लॉरियस लॅब, सिप्ला, आरो फार्मा आणि सन फार्मा, ह्या सगळ्या ब्रँडेड कंपन्या आहे. ह्या तर भाऊ डॉक्टर रेड्डी, लॉरियस, ते लॅब, ठीक आहे, फायझर, सिप्ला याचे शेअर आता प्रचंड पडले होते, आता बी पडूनच असन. 6-7 हजाराचा शेअर 4 हजारावर आला आहे, 3.5-4 हजारावर, पाहून घ्या, ठीक आहे. तर हे फार्मा भाऊ, ठीक आहे, एवढे शेअर पडत नाही फार्माचे, पण कोरोनाच्या नंतर आता प्रचंड पडले आहे, तुम्ही आता इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर बजाज फायनान्स, ठीक आहे, बजाज फायनान्स हा 17,000 रुपयाचा शेअर आहे भाऊ, 17 का 18,000 रुपयाचा आता, ठीक आहे. ह्या शेअर, ठीक आहे, 5,000-6 हजारावर होता तेव्हा ज्याने घेतले असन त्याचे टिबलच झाले, 6 हजाराचा शेअर असन. बजाज फायनान्स. त्याच्यानंतर टाटा इन्व्हेस्ट, फायनान्स सेक्टरमध्ये बी प्रचंड कंपनी आहे. त्याच्यानंतर बंधन बँक आहे, का म्हटलं, बंधन बँक, ठीक आहे, बंधन बँक जबरदस्त आहे भाऊ, बंधन बँक, ठीक आहे. आता एवढ्या मोठ्या रशिया युक्रेनच्या युद्धात म्या घेतले होते 200-300 शेअर, याचे भाव नव्हते पडले, लय व्यानं मग घटत आले, अजून बी बंधन बँकेचे शेअर वाढतच आहे. बंधन बँक पहा चांगली आहे, ठीक आहे. बंधन बँक आपल्याला नाव नाही ऐकलं, पण चांगला तिचा रिस्पॉन्स आहे, चांगलं तिचे तुम्ही बॅलन्स शीट चेक करा, विदाऊट बॅलन्स शीट, ठीक आहे, कोणताही शेअर घेऊ नका असं मी म्हणेन, ठीक आहे. मग वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहे. मग आता ठीक आहे, त्याच्यानंतर
पाहता फास्ट फूड. आता फास्ट फूड तुम्हाला लोक आजकाल रेडीमेडवर आले आहे. ठीक आहे, आयस आला बायकोले, बोलाव ना झोमॅटोवरून, खड्ड्यात गेलं तिकडं बोलाव, जाऊ दे तिकडं, माझ्या डोकं काही खाऊ नको, हॉटेलात काही जाऊ नये, तर झोमॅटोवरून बोलाव ते पार्सल. आता भाऊ ह्या कंपन्या, झोमॅटोचा शेअर आता 80 रुपयावर आला आहे, 150 रुपयावर शेअर गेला आता 146वर. ठीक आहे, गोल्डन चान्स आहे, तुम्ही घेऊ शकता, पण त्याचं पहा पहिले. ठीक आहे, त्याची बॅलन्स शीट चेक करा स्कॅनरवर, गुगलवर जा, झोमॅटो शेअर्स. ठीक आहे, बॅलन्स शीट चेक करा तुम्ही, बॅलन्स शीट पहा कशी आहे. त्याच्यानंतर जुबेलो फीड. ठीक आहे, जुबेलो फूड ह्या बी जबरदस्त ब्रँड आहे. ठीक आहे, ह्या झोमॅटोन तो दुसरा ब्रँड कोणता आहे? ठीक आहे, का ना सुगी का फुगी, तो याचा आहे बहुतेक जुबेलो फूडचा. तो पहा, हे दोन्ही शेअर चांगले आहे. ठीक आहे, केमिकल, हे तर केमिकल जबरदस्त काम आहे. तर केमिकलच्या कंपन्या लय जबरदस्त रिटर्न देते भाऊ. ठीक आहे, लॉंग टर्मसाठी घ्यायच्या. मग अल्किल अमाइन, लक्ष्मी केमिकल, टाटा केमिकल, दीपक नायट्रेट. दीपक नायट्रेट जबरदस्त आहे. त्याच्यानंतर रिलायन्स केमिकल. ठीक आहे, टाटा केमिकल, दीपक नायट्रेट. दीपक नायट्रेट जबरदस्त आहे म्हणलं, दीपक नायट्रेट, टाटा केमिकल, अल्किल अमाइन, हे तर खतरनाक कंपनी आहे अल्किल अमाइन. ठीक आहे, पण शेअर उतरले तेव्हा घ्यायचे, खूप हायवर घ्यायचे नाही. अल्किल अमाइन, लक्ष्मी केमिकल, टाटा केमिकल, दीपक नायट्रेट, रिलायन्स केमिकल, ह्या ब्रँडेड कंपन्या आहे केमिकलमधल्या. फर्टिलायझरमधल्या UPL. ठीक आहे, आता UPL ठीक आहे, औषधाची कंपनी आहे UPL. ठीक आहे, मग त्याच्यानंतर दीपक फर्टिलायझर आहे, हे दीपकवाल्याची सोय, नायट्रेटवाल्याची. बायर क्रॉप सायन्स, बायर क्रॉप सायन्स. त्याच्यानंतर DCM श्रीराम. ठीक आहे, गोदरेज ॲग्रोवेंट, आणि त्याच्यानंतर चंबल फर्टिलायझर, ह्या बी आहे. ठीक आहे, तर ॲग्रिकल्चरमधल्या कंपन्यामध्ये थोडेच इन्व्हेस्ट करायचे, जास्त नाही करायचे. ठीक आहे, लय क्षेत्र आहे, मी तुम्हाला मोजके क्षेत्र सांगितले. ठीक आहे, पुष्कळ क्षेत्र आहे. तर तुम्ही जसं शेअर मार्केटचा अभ्यास कराल तसे चांगल्या कंपन्या तुम्हाला भेटत जाईल. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. ठीक आहे, का ह्या सगळ्या तुम्हाला चांगल्या कंपन्या सांगितल्या आहे. ह्या आता बऱ्याचशा म्या वेगवेगळ्या याच्यावरून चांगल्या कंपन्याचे जे ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले होते, आणि त्याच्यावरून ह्या ठीक आहे तुमच्यासाठी आता जसं ठीक आहे लक्ष द्या रे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर आहे, जबरदस्त आहे. IRCTC रेल्वेचा आहे, रेल्वे कॅटरिंग अँड ठीक आहे, हे बा हे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन IRCTचा. ठीक आहे, ठीक आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये ठीक आहे IRCTचा शेअर जबरदस्त आहे. त्याच्यानंतर HDFC बँक. ठीक आहे, बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असन, SBI. SBIचा शेअर बी चांगला आहे. इन्फोसिस नावाजलेले शेअर आहे, इन्फोसिस. ठीक आहे, एशियन पेंट्स, TCS. ठीक आहे, CDSL भारत सरकारची डिपॉझिटरी आहे. ह्या सगळ्या शेअर मार्केटमध्ये तुमच्या एकूण एक शेअरचा हिशोब, पैशाचा हिशोब, तुम्ही म्युच्युअल फंड घ्या त्याचा हिशोब हे ठेवते CDSL. याचा शेअर 2000 रुपयाच्या घरात आहे, 1700-2000 पाहून घ्यायचा. CDSL खतरनाक आहे, पण भारत सरकारची कंपनी आहे. ठीक आहे, हे पाय ज्युबिलंट फूड वर्क्स. ठीक आहे, हे त्याच्यानंतर टाटा पॉवर. ठीक आहे, त्याच्यानंतर HDFC हिरो. ठीक आहे, त्याच्यानंतर सिमन्स, ICICI प्रोव्हिडन्शियल. ठीक आहे, L&T इन्फोटेक. ठीक आहे, आयसर. ठीक आहे, कोल इंडिया. कोल इंडियाचा शेअर वाढला आहे आता. टेक महिंद्रा. ठीक आहे, युनिलिव्हर. ठीक आहे, पेडीलाईट, ह्या बी शेअर खतरनाक आहे बरं. पेडीलाईट अबे पेडीलाईट म्हणजे ते फेबिकॉल. आता फर्निचर बनवायचं आहे तर भाऊ येऊन जाऊन पेडीलाईटवरच येतील लोक. ठीक आहे, ते नाही तर ते फेबिक्विक, हे पेडीलाईटचं सोय, फेबिक्विक. ठीक आहे, युनिलिव्हर. ठीक आहे, इन्फोसिस, TCS, हे सगळे ब्रँड कंपनी आहे. ठीक आहे, काय ब्रँड कंपनी आहे. टाटा मोटर्स, हे पहा किफ्ट, हे म्हणलं तुम्हाला. ठीक आहे, सॉफ्टवेअरमध्ये काय ह्याच्यात काम करते आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. ठीक आहे, हसून. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बा मॅन्ट्री, डॉक्टर रेड्डी. ठीक आहे, टाटा इलेक्सी, IRCTC आहे का नाही. हे एअरटेल फेअरटेल नका घेऊ, ब्रिटानिया नका घेऊ, थायरोकेअर बी नका घेऊ. ठीक आहे, मी सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर CASM, ह्या बी शेअर चांगला आहे. इंडियन एनर्जी एक्सचेंज, आत्ताच सांगितलं तुम्हाला. डीमार्ट. ठीक आहे, ॲव्हेन्यू म्हणून नाव आहे डीमार्टचं. मॅन्ट्री, ह्या पाय बे इन्फोएज, हे पाय ह्या म्हणून राहिलो इन्फोएज. ह्या खतरनाक शेअर आहे, आता पडून आहे इन्फोएज. ह्या भारतातल्या बऱ्याचशा अशा कंपन्या आहे ज्या स्टार्टअप आहे, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या भविष्यात बमाड वाढू शकते इन्फोटेक, कारण स्टार्टअपले खूप वाव आहे. त्याच्यानंतर विप्रो, L&T, युनिलिव्हर, ICICI बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर पेडीलाईट, टाटा मोटर्स, टाटा इलेक्सी, TCS, हे सर्व सांगितले आहे तुम्हाला. ठीक आहे, हे नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, मोरॅको, HDFC बँक, हे सगळे चांगले आहे. एशियन पेंट्स. ठीक आहे, हे बरोबर लिहून ठेवायचे चांगले शेअर कोणते आहे जे आपल्याला घेतल्यावर असं वाटलं नाही पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या रे, ते हे बा डिजिटल क्षेत्रातली IRCTC, CDSL, CASM. ठीक आहे, त्याच्यानंतर हुसान, हे ठीक आहे, हे याच्यात जायचं नाही, सध्याच जाऊ नका याच्यात. ठीक आहे, हे थोडेसे रिस्की आहे. ठीक आहे, कोणते फूडवाले.
त्याच्यानंतर ITCचं चांगलं आहे, पण तिच्या तिथंच लय वेळ राहते तो ITC, ठीक आहे, ते लय डोकं खाते तो ITC. युनिलिव्हर, मोरॅको, त्याच्यानंतर मॅन्ट्री, विप्रो हे IT सेक्टरची होय, हे तर पाहिलंच तुम्हाला. DCB बँक, ठीक आहे, हे DCB बँकिंग सध्या तुम्ही घेऊ नका, हे पर्सिस्टंट जबरदस्त आहे, इक्विटाच जबरदस्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ICICI बँक, क्रॅप्टॉन, हे ठीक आहे, हे जे शेअर आहे, हे जे इच्छे शेअर सांगून राहिले पर्सिस्टंट जबरदस्त शेअर आहे, ठीक आहे. क्रॅप्टॉन गिफ्टॉन घ्यायचा असेल तुम्ही त्याची बॅलन्स शीट चेक करा, ठीक आहे. ICICI बँक चांगला आहे, हे ठीक आहे. येस बँक, याच्या मागं नका पडू, कारण हे आता डुबीत गेली होती, हे सरकारनं त्याला पैसे दिले आहे. फोन अल्किल अमाइन खतरनाक आहे. टाटा इलेक्ट्रिक, टाटा केमिकल, दीपक नायट्रेट, टाटा मोटर्स, ठीक आहे, टाटा पॉवर्स, लॉरियस बँक, ठीक आहे, हॅपीएस्ट माइंड, ठीक आहे. त्याच्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हे चांगले ब्रँडेड शेअर आहे हे, ठीक आहे. तर असे बरेचसे शेअरचे पोर्टफोलिओ तुम्हाला घेता येईल, ठीक आहे. तुम्ही पहा, ठीक आहे. विप्रो हे सगळे चांगल्या कंपनीचे मी तुम्हाला शेअर सांगितले आहे, ठीक आहे. हे सगळे झाले आहे. तर आता पहा, याच्यातले तुम्हाला जे वाटते ते घ्या. हे पहा, वर्लपूलचा शेअर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रिकल्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कोफोर्ज आहे, ठीक आहे. मॅक्स फायनान्स सर्व्हिसेस आहे, क्रॅस्टॉल आहे, फायझर आहे, व्हीगार्ड आहे. तर हे तुम्ही, हे मॅन्ट्री जबरदस्त शेअर आहे, ठीक आहे. हे सन टी व्ही नका पाहू, ठीक आहे. महिंद्रा, ठीक आहे. मोटर्स व्हेकल, टाटा मोटर्स, आयसर, ठीक आहे. हे तुम्हाला AMW सांगितली मी, हे AMW, अशोक लेलँड, महिंद्रा, ह्या चांगल्या ब्रँडेड कंपन्याचे शेअर आहे. पुष्कळ अशा कंपन्या आहे, ठीक आहे, का ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्याच कंपन्याचे शेअर घ्यायचे. हे बा, हे डॉक्सन सेमीकंडक्टरमध्ये काम करते म्हटलं, ठीक आहे. ह्या टानला प्लॅटफॉर्म मी तुम्हाला म्हणलं ना, ठीक आहे. टानला प्लॅटफॉर्म खतरनाक शेअर आहे म्हणलं, तर तो घ्या. ह्या इन्फो एज, ठीक आहे. एक्साइड इंडस्ट्रीज, डीमार्ट, अल्किल अमाइन, ठीक आहे. अदानी, ठीक आहे. हे सगळे चांगले शेअर आहे, ठीक आहे. L&T, इन्फोटेक, त्याच्यानंतर आता ॲस्ट्रॉल पाईप्स. आता हे बा, पाईपमध्ये सगळ्यात ब्रँडेड कंपनी आहे ॲस्ट्रॉल पाईप, तर हे भविष्यात खूप वाढू शकते, इले खूप वाव आहे. तर अशा कंपनीचे शेअर बॅलन्स शीट पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर हे ट्रेडंट चांगली कंपनी आहे, कमी पैशाचा शेअर आहे पण चांगला आहे, ठीक आहे. दीपक नायट्रेट, ठीक आहे. बरेचसे अशा कंपन्या आहे का ज्या तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आता बालाजी घ्यायची असेल तर घेऊ शकता. बालाजी चिप्स वगैरे येते ना, त्याची कंपनी होय, ठीक आहे. हातवे, तर हे घ्यायचे असेल तर ठीक आहे. ह्या मी जे सांगून राहिलो त्याच्यावर फोकस करा, ठीक आहे. हे SBI, ठीक आहे. पेडीलाइट, एशियन पेंट्स, ICICI बँक, ठीक आहे, DB बँक, कोटक महिंद्रा बँक, ठीक आहे. CDSL, जुबिलंट, ठीक आहे. बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, मोराको, इन्फोसिस, ठीक आहे. राल्को फुटवेअर, ॲस्ट्रॉल पाईप, हे चांगल्या कंपन्या आहे का जेणेकरून तिथं तुम्ही, ठीक आहे, पैसे इन्व्हेस्ट करू शकता. तर अशा बऱ्याचशा कंपन्या आहे, ठीक आहे. कंपनीत पैसे टाकायच्या पहिले बॅलन्स शीट पहा, लगातार ते नफा देत आहे, नेट प्रॉफिट, टोटल असेट किती आहे मार्केटमध्ये, का आहे, कमी पैशाचा शेअर आहे बा, स्वस्त आहे बा म्हणून पाया पडून त्याच्या मागं जाऊ नका, ठीक आहे. माझे तुम्हाला सांगणं आहे, सजेशन आहे, कारण लोभात पडायचं नाही, ठीक आहे. होऊ शकते का आपल्याला पैसे वाढत दिसले तर आपण जास्तीच टाकतो, जास्तीचे बी टाकायचे नाही, पद्धतशीर टाकायचे. आपल्याला करोडपती एका दिवसात व्हायचं नाही आहे, आपल्याला इन्व्हेस्टर व्हायचं आहे आणि शेअर मार्केटमध्ये जो लोकायला फायदा भेटते तो आपल्याला भेटला पाहिजे, ठीक आहे. इथं लोभ करायचा नाही, स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा आणि पेशन्स ठेवायचं. चांगल्या कंपनीचे शेअर पडले तरी त्याला इकायचे नाही, इकायचे असेल तर जशी अशी चाहूल लागते तेव्हाच पहिलेच काढून टाकायचे. जसं आता युद्धाची चाहूल लागली होती का, सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे, काही बी होऊ शकते, तशाच उडून टाकायचे, प्रॉफिटमध्ये राहते फुकून टाकायचे, मग रपकन शेअर पडते, ठीक आहे. तर आता तुम्ही आता जर इन्व्हेस्ट कराल तर इथून जर 2 वर्षांनी पाहान तर मला मनान करा मास्तर सांगितलं होतं बाई बरं झालं, तर 2-3 वर्षांना 1,00,000% चांगल्या कंपनीत जर पैसे टाकले तर तुम्हाला वाढलेले दिसते आणि त्याचा बेनिफिट तुम्हालाच होणार आहे, मला काही होणार नाही आहे. म्हणून अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा. मी तुम्हाला हे अभ्यास करून चांगले शेअर काढलेले आहे जे माया पोर्टफोलिओमध्ये मी घेतले का, याचे पल्ले जरी मी आता घाट्यात जरी आहे, ठीक आहे, मी शेअर मार्केटमधून पैसे काही काढले नाही, ठीक आहे, तर मी घाट्यात जरी आहे सध्या 1,00,000 रुपयानं, आता 80,000वर आलो, ठीक आहे. तर मला माहीत आहे का मी चांगल्या कंपनीत शेअर टाकले आहे, त्याच्यामुळे मी घाट्यात जरी आलो तर माहीत हे, ठीक आहे, 60,000वर शेअर मार्केट वापस आलो का मला माझे जेवढे गेले आहे तेवढे रिकवर होऊन जाईल. त्याच्यामुळे मी धीर धरून आहे, मी जर आता ऐकलेत मी 80,000 घाट्यात जाईन. म्हणून धीर महत्त्वाचा आहे, म्हणून धीर धरा. आणि ज्याला डीमॅट अकाउंट काढायचं आहे त्यानं आपल्या खालतं डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथं वेगवेगळे व्हिडिओ दिले आहे अजून का, तिथं शेअर कसे घ्यायचे, का घ्यायचे, सगळी माहिती सांगितली आहे. डीमॅट अकाउंट कसं काढायचं आहे त्याचाही व्हिडिओ आहे आणि डीमॅट अकाउंट कुठं काढायचं आहे त्याची लिंक दिली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.